दे. नमस्कार, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते अतुल ज्योती मराठी ब्लॉगमध्ये. तर मागचा ब्लॉग तुमच्याशी शेअरच केला मी. किचन रॅकमध्ये कसा बदल केला, त्याला पेंट दिला आणि लुक चेंज केला. तर आज तोच आहे. तर आज डब्बे लावणार आहे रॅकमध्ये, तर तुमच्याशी शेअर करणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. इथे मी डबे काढून घेतलेले आहे. आता त्याच्यामधलं त्या डाळी आहेत, बेसन बाहेर काढते, वाळायला ठेवते, नंतर मग डबे धुवून घेते. कसा खाते? हळू दे. ये अलीकडे येऊन जा. झालं फेकून दे. पण जाते डस्टबिन मध्ये टाक. झालं ना, संपलं ना. भीती भीती वाटत आहे त्याला. पाहिजे का आणखी? ए बंदर. डबे धुतले, पण पावसासारखं वातावरण झालं. म्हणजे पाऊस येणार नाही, पण आभाळ खूप आलेला आहे. दाखवते तुम्हाला. ढगाळ वातावरण झालेलं आहे. तर आता पेपर टाकून घेते. माझं काम करते.
तर इथे ना अशाच पद्धतीने सर्व पेपर टाकून घेतलेले आहेत. डबे मी इथे काढून ठेवलेले आहे, छान सुकले. त्याच्यानंतर मग आतमध्ये आणून याच्यामध्ये जे डाळी पापड वगैरे वाळायला ठेवले होते ते भरून ठेवले. आता हे वरती लावते. असे ठेवलेले आहेत डबे, असे दिसत आहे आता रॅक. वरती आहेत त्यामध्ये शेवळ्या आहेत, पापड आहेत, जे हलकी वस्तू आहेत त्या वरती ठेवलेल्या आहेत. खाली कडधान्य, डाळी, तांदूळ, डाळ आणि इथे बेसन, जे मला रोजच्या स्वयंपाकामध्ये काही मसाले लागतात, खडे मसाले वगैरे इकडे ठेवलेले आहे. खाली धनेचा खाऊ ठेवलेला आहे, त्याला काढता येईल त्याच्या हाताने असं, म्हणजे तो कधी घेऊन खाऊ शकतो. तिथे धने ठेवलेला आहे. अशा प्रकारे रॅक दिसत आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करायला